आयचे आमी वर्सा प्रमाणे पर्वरीम रायझिंग तर्फे जो 10वी आणि 12वीच्या भुरग्यांचो सत्कार करता तातून आमी we thought of felicitating our young achievers who have been performing in various other verticals as far as Porvorim constituency is concerned. त्या ह्या कार्यक्रमाक व्यासपीठार उपस्थित आमचे आयचे कार्यक्रमाचे गेस्ट ऑफ ऑनर श्री भागीरथ गोविंद शेटये जे गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी एंड हायर सेकंडरीचे चेअरमॅन आसात. तशेंच आमची ZP बाय कविता गुपेश नाईक, पेनादिफ्रांचो सरपंच बाब स्वप्नील, तशीच आमची सुकूरची सरपंच बाय सोनिया संजय पेडणेकर, आमचे आयचे कीनोट स्पीकर डॉक्टर रुपेश पाटकर, व्यासपीठार उपस्थित सगळे पंचायतीचे उपसरपंच पंच मेंबर्स, हांगा जमिल्ले व्हड संख्येन आयची सगळी 10वीची आणि 12वीची सत्कार मुर्ती, तांची पेरंट्स, तांचे ग्रँड पेरंट्स, हांगा आशिल्ले सगळे अचिव्हर्स, तशेंच इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस भाव आनी भयणीनो. दोतोर पाटकरान बऱ्या तरेन इमोशनल स्ट्रेस एंड इमोशन्स आणि बाकीचे स्ट्रेस मॅनेजमेंटाचेर डिरेक्टली एंड इनडिरेक्टली आपले स्वताचे एक्सपिरियन्स मांडले. तातूंतल्यान डॉक्टर शेटयेन थंयच्याच फुडें वता आसतना शेटये बाबान ही स्पोक अबाउट हाव एज्युकेशन इज, द न्यू एज्युकेशन पॉलिसीज, वॉट इज एक्सपेक्टेड, आणि शेवटी लास्ट सारांश करपाक बिफोर द फेलिसिटेशन प्रोग्राम स्टार्ट्स हांव हांगा उबो रावला. ते उलयता आसतना सरपंचांनी सुरवात केल्ली तेन्ना हांव सगळ्यांच्या भुरग्यांचे दोळे पळयत आशिल्लो. दे हॅड अ ग्लिटर इन देअर आयज, द सॉर्ट ऑफ अ स्पार्क. म्हणजे यू कूड सी दॅट दे हॅव सम एम्बिशन इन मायंड. दे ऑलरेडी नो दॅट दे वॉन्ट टू अचीव समथींग. आणि आयचो दीस जो आसा is just one starting inspiration or motivational day for you for what you have achieved. आयचो दीस तुमचो डेडिकेशन, आयचो दीस तुमचो हार्डवर्क हॉनर करप, आयचो दीस तुम्ही जे पर्सिवरन्स दवरले ताज्या खातीर आनी हे सगळ्यो गोष्टी रेकॉग्नायज करपाक आयचो दीस तुमकां हो फेलिसिटेशन प्रोग्राम तुमच्या खातीर दवरिल्लो आसा. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू ऑल फॉर हॅव्हिंग अचीव्ड अ मायलस्टोन. This is just the start and lot of more things to happen. आज तुम्ही हे करून स्वता आपल्या खातीरूच न्हय जाल्यार आपल्या त्या स्कुलाच्या टिचरींक, त्या स्कुलाक, त्या आपल्या घरातली पेरंट्स, ग्रँड पेरंट्स, आमकां पर्वरी मतदारसंघ म्हणून तशेंच पंचायतींक यू ऑल हॅव मेड ऑल ऑफ अस व्हेरी प्राऊड. सिमिलरली हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द पेरंट्स एंड द ग्रँड पेरंट्स हू आर हियर. हांवें थोडे मोजके ग्रँड पेरंट्सूय पळयले आनी म्हाका खूब बरें दिसलें की दिस इज द अटॅचमेंट एंड जॉयंट feel that each one would want to have. A grandparent would have the best feel ki aplo natu nale apne nate they have got these particular marks which they would have been very proud about. Parents definitely also need a salute from all of us because it is a testament to what you all have been doing for the last couple of years. पहिली भशेन आमकां जशे एक्सपिरियन्सीस सांगताले आमचे पयलींचे व्यक्ते, आमकां ट्युशन म्हणटा तें नाशिल्लेंच, घरात शिकताले. कितें शिक्षण ते घरा फक्त 12वीक स्लाइड ओपनिंग हॅपन की मॅथ्स ऑर एनी टफ सब्जेक्ट वेन यू आर टॉकिंग अबाउट PCM जाल्यार केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हाज्या खातीर थोडे ट्युशन्स आसप साहजीक जातालें. पूण आयच्या तारखेन आनी तेन्ना खूब फरक आसतालो. तेन्ना पेरंट्स वन वूड बी वर्किंग, वन वूड बी एट होम. नाव मेजरली यू हॅव वर्किंग पेरंट्स, बोथ आर वर्किंग. तातून भुरग्यांक ट्युशन, तातून भुरग्यांक बाकीचो स्ट्रेस, आनी एज्युकेशन हॅज इवॉल्वड. We have to agree to it कि the way we were in 10th standard or the syllabus we would take in 10th and 12th, that pressure as we evolve with times have grown. आणि त्याच टायमार टेक्नॉलॉजी ज्या तरेन आयला त्या टेक्नॉलॉजीच्या नुसार भुरग्यांचे वाचन मातशें कमी जाल्ल्याक सगळे रेडीमेड मेळिल्ल्या प्रमाणे म्हाका डॉक्टर पाटकराचे ते आवडले. म्हाका खरेंच याद जाली, हांव आनी म्हजो भाव आमी दोग जाण आमकां शर्ट पीस कट, पॅन्ट पीस कट, हांवें 9वी पर्यंत आमकां लॉंग पॅन्ट घालूंक दिलीच ना कित्याक तूं रोकडो वाडटलो पॅन्ट वतली म्हणून. सो वी वर वेरिंग शॉर्ट पॅन्ट स्टील 9th स्टँडर्ड. आनी 10th स्टँडर्डाक आमकां पयली जीन पॅन्ट मेळ्ळी तेन्ना तो उत्साह आशिल्लो तो आयच्या भुरग्यांक कळचोच ना की आयच्या भुरग्यांक जाता जाता ताका स्वताक खबर ना पूण ती जीन पॅन्ट घालूंक